PCOS एक्झॅक्टली काय आहे आणि ते डायग्नोज कसं करू? ओके. सो PCOS हा शॉर्ट फॉर्म आहे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम या आजारासाठी. आता आम्ही रिसेंटली असं बघतोय की समाजामध्ये PCOSचं फारच गवगवा चालू आहे. सोशल मीडियामुळे PCOSचा अवेअरनेस वाढला आहे हे जरी लक्षात घेतलं तरी त्याची फ्लिप साईड अशी आहे की ह्या अवेअरनेस वाढण्यामुळे एन्झायटी पण खूप वाढली आहे. सो जनरली साधारण 12 ते 52 वर्षाच्या एज ग्रुपमधल्या अनेक मुली आणि स्त्रिया आमच्याकडे डॉक्टर मला PCOS झाला आहे, आता पुढं काय करू हा प्रश्न घेऊनच येतात. पण आपल्याला खरंच PCOS आहे का हे शोधून काढणं जास्त महत्त्वाचं आहे. PCOSचा तसं सामान्यतः अर्थ काढू गेला तर PCOS म्हणजे स्त्रियांच्या शरीरात ज्यांना पाळी येते अशा मुली आणि स्त्रियांच्या शरीरात दर महिन्याला जे ओव्युलेशन होतं म्हणजे एग रिलीज होतं जे प्रेग्नन्सी राहण्यासाठी आवश्यक असतं आणि ही नॅचरल प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया ॲफेक्ट होते. PCOS म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम आणि PCOD म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज या दोन्ही गोष्टी सिनॉनिमसली वापरल्या जातात आजच्या जगात. पण सायंटिफिकली स्पीकिंग ते तसं नाही आहे. PCOD ही वेगळी एंटिटी आहे आणि PCOS ही वेगळी एंटिटी आहे, हे पहिले लक्षात घ्यायला हवं. पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम हा खूप मोठ्या कटाचा भाग आहे असं समजू शकतो आपण. पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज हा छोटा सर्दी खोकल्यासारखा आजार आहे असं समजता येईल. इतकी मोठी तफावत या दोन गोष्टींमध्ये आहे. दुसरं एक लक्षात घ्यायला हवं की सोनोग्राफीवरती पॉलिसिस्टिक ओव्हरीज असं रिपोर्ट असणं म्हणजे PCOD किंवा PCOS नाही. मोस्टली असं होतं आहे की सोनोग्राफी केली जाते, सोनोग्राफीवरती ते डॉक्टर पॉलिसिस्टिक ओव्हरीज आहेत असं लिहून देतात आणि मग सामान्यतः सगळे लोक मला PCOS झाला आहे म्हणून स्वतःलाच लेबल करून घेतात. तर तसं होता कामा नये. पॉलिसिस्टिक ओव्हरीज ही नॉर्मल गोष्ट आहे किंवा असू शकते. मोस्ट ऑफ द केसेसमध्ये पॉलिसिस्टिक ओव्हरीज म्हणजे सोनोग्राफीवरती पॉलिसिस्टिक ओव्हरीज दिसणं हे नॉर्मल असतं. सो PCOS किंवा PCODच्या डायग्नोसिससाठी सोनोग्राफी व्यतिरिक्त काही ब्लड टेस्ट, हॉर्मोनच्या काही तपासण्या करणं देखील तितकंच संयुक्तिक असतं. किंवा पाळी इरेग्युलर असणं म्हणजे PCOS असणं असं देखील नाही. बऱ्याच मुलींना असं वाटतं की माझी पाळी रेग्युलर येत नाही म्हणजे मला PCOSच असलं पाहिजे, तर तसं देखील नाही आहे. त्यामुळे थोडक्यात मला सांगायचं असं आहे की PCOS किंवा PCODचं डायग्नोसिस ही एक डिफिकल्ट आणि क्लिष्ट प्रक्रिया आहे. ती त्यातल्या तज्ज्ञ व्यक्तीनेच करणं योग्य असतं. तर तुम्हाला त्याच्याशी संबंधित काही सिम्पटम्स जाणवत असतील तर स्त्रीरोग तज्ज्ञांना भेटून त्यांच्या सल्ल्याने ते डायग्नोसिस करणं हे योग्य. जर पिरियड्स आले हो, तर दे आर नॉट कन्सिडर्ड बी PCOD PCOS. Correct. पिरियड्स नाही आले तर त्यांना असं वाटतं की येस वी आर डायग्नोज विथ दॅट. हे रिअल आहे का नाही? आपण बोलू की पिरियड्स नाही आले तरी होतं. प्राथमिक लक्षण हे पिरियड इरेग्युलर येणं हेच आहे. म्हणजे नॉर्मली जर रेग्युलर पिरियड येत असतील तर कोणीही अदरवाईज डॉक्टरांकडे जाण्याचं काही कारण उद्भवत नाही. पण पिरियड जर इरेग्युलर असतील तर ते प्राथमिक लक्षण आहे ज्यासाठी कन्सल्टेशन केलं जातं आणि मग त्यातल्या काही पेशंटला PCOSचा आजार आहे असं डायग्नोज केलं जातं. पण तुम्ही म्हणता तेही खरं आहे की पिरियड्स रेग्युलर येतच असले म्हणजे PCOS नसेल असं नव्हे. कारण कुठलाही आजार हा एक स्पेक्ट्रम असतो. कुठलाही आजार हा स्विच ऑन स्विच ऑफ फेनोमेनॉनसारखा नसतो. डायबिटीसचं उदाहरण घेऊयात की जेव्हा डायबिटीस आहे एखाद्या रुग्णाला असं डायग्नोज केलं जातं त्याच्या ब्लड शुगरवरनं केलं जातं. सो ब्लड शुगर जेव्हा एखाद्या सर्टन लेवलपेक्षा जास्त येतात तेव्हा त्यांना डायबिटीस झाला आहे असं म्हटलं जातं. पण मग त्या ब्लड शुगर एका रात्रीत वाढलेल्या असतात का? तर नाही. ही प्रक्रिया हळूहळू शुगर वाढण्याची ओव्हर अ पिरियड चालू असते. तसंच PCOS हा देखील हॉर्मोनशी संबंधित आजार आहे. तुमचे पिरियड्स इरेग्युलर येतात तेव्हा मग तुम्ही डॉक्टरांना भेटता आणि त्याचं डायग्नोसिस होतं. पण पिरियड इरेग्युलर येण्यापर्यंतची पायरी पोचण्यासाठी त्याच्या आधी अनेक वर्ष शरीरातले हॉर्मोन्स वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मॅनिप्युलेट होत राहतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती ही या स्पेक्ट्रमवरती वेगळ्या वेगळ्या स्टेजला असू शकते. हेअर कंट्रोल, हेअर लॉस, वेट लॉस ह्या खूप गोष्टी होतात. करेक्ट. How do you control that in a वेट गेन होतं, वेट लॉस नाही होत. हे सगळं हॉर्मोनल आहे. PCOSच्या मुळाशी शरीरामधल्या ज्या हॉर्मोन्स आहेत त्यांच्या लेवल्स कमी जास्त होणं म्हणा किंवा त्यांच्या पातळीमध्ये अफरातफर होणं सामान्य भाषेत, म्हणून PCOS होतं. म्हणजे नीट समाजामध्ये व्यवस्थित चाललेली घडी दंगलीच्या काळात जशी बिघडते तसं हॉर्मोनचं शरीरातले जे काही संतुलन आहे
ते या लाईफस्टाईलमुळे जे बिघडतं, त्यांची दंगल होते आणि त्याचे हे परिणाम दिसतात. तर त्या PCOS किंवा पाळी इरेग्युलर होणं हा त्याचा एक प्राथमिक लक्षण आहे. पण ॲडव्हान्स्ड केसेसमध्ये म्हणजे ज्यांच्याकडे ट्रीटमेंट होत नाही, लाईफस्टाईल चेंज होत नाही, अशा केसेसमध्ये मग पुढे जाऊन स्किन इश्यूज, ॲक्नेचे प्रॉब्लेम्स, हेअर लॉस, वेट गेन आणि त्याही पुढे जाऊन डायबिटीज, हार्ट डिसीज, जॉईंट प्रॉब्लेम्स हे सगळेच इश्यूज PCOSच्या स्पेक्ट्रमवरती आहेत. आता आपण त्या कुठल्या स्पेक्ट्रमवरती कुठपर्यंत जायचं आहे हा ज्याचा त्याचा चॉईस आहे. PCOS आणि PCOD इफेक्ट होतं का pregnancy? 100% अगदीच होतं. PCOSचा तसं सामान्यतः अर्थ काढू गेला तर PCOS म्हणजे स्त्रियांच्या शरीरात ज्यांना पाळी येते अशा मुली आणि स्त्रियांच्या शरीरात दर महिन्याला जे ओव्युलेशन होतं म्हणजे एग रिलीज होतं, जे प्रेग्नन्सी राहण्यासाठी आवश्यक असतं आणि ही नॅचरल प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया ॲफेक्ट होते. म्हणजे त्या स्त्रियांच्या शरीरामध्ये दर महिन्याला रेग्युलरली एग रिलीज होत नाही आणि जर एग रिलीज नाही झालं तर डेफिनेटली त्याचा फर्टिलिटीवरती परिणाम हा होतोच. त्यामुळे PCOS सध्याच्या काळात प्रेग्नन्सी न राहण्यासाठीचं फार महत्त्वाचं कारण म्हणून समोर येत आहे. आणि हा कधीही क्युअर नाही होणार आहे का? 100% क्युअर होणार आहे. झालं. लाईफस्टाईल येस. नाही, आपण जर त्याच्यावरती ॲक्शन घेतली तर हा 100% क्युरेबल आहे. असाध्य असं काहीच नाही. पण जर आपण ॲक्शन नाही घेतली आणि फक्त विशफुल थिंकिंग ठेवलं तर मात्र डेफिनेटली हा क्युअर होण्यासारखा नाही आहे. मग त्याच्यासाठी वैद्यकीय उपचार हा एक भाग झाला आणि लाईफस्टाईल मॅनेजमेंट हा दुसरा महत्त्वाचा भाग झाला. तर मी म्हणेल की लाईफस्टाईल मॅनेजमेंट ही प्राथमिक गरज आहे. वैद्यकीय उपचार हे दुय्यम किंवा सपोर्टिव्ह आहेत असं समजूयात. लाईफस्टाईल मॅनेजमेंट हे शाश्वत आहे. वैद्यकीय उपचार हे तात्पुरते असू शकतात. PCOSला मेडिकल्स म्हणजे मेडिसिन जे असतात ते लाईफ लॉंग घ्यावं लागतं का? नाही, पुन्हा तेच की प्राथमिक आणि शाश्वत लाईफस्टाईल चेंज. मेडिसिन्स आर सपोर्टिव्ह अँड टेम्पररी. सो आपण जर लाईफस्टाईल चेंज करू शकलो आणि शाश्वत मार्ग निवडला तर पुन्हा औषधोपचाराची गरजच नाही. पण जर ते न करता आपला पूर्णपणे विश्वास किंवा हेतू हा मेडिसिन्सनीच करावा असा असेल तर मात्र मग लाईफ टाईम मेडिसिनची गरज पडू शकते. PCOS नावाचा आजार आत्ता समाजामध्ये वाढीला लागला हेही तेवढंच खरं आहे. 25-30 वर्षापूर्वी PCOS नावाच्या आजाराचे रुग्ण समाजात फारच कमी असत. म्हणजे आम्ही हार्डली वर्षातून एखाद दुसरी व्यक्ती ज्याला PCOS आहे असा पेशंट बघत असू. ते आत्ता दिवसाला आम्ही 5-6 पेशंट PCOSचे बघत असतो. जेन्युइन PCOSचे जे की ब्लड टेस्ट, सोनोग्राफीज आणि इतर काही डायग्नॉस्टिक क्रायटेरिया वापरून PCOSचे आहेत असं ठरवलं गेलेलं असतं. सो तो आकडा वाढला आहे नक्की. मग हा का वाढला आहे? तर आपली लाईफस्टाईल बदलली. लाईफस्टाईल बदलली म्हणजे काय झालं आहे तर आपलं डाएट बदललं. सो आपलं जर डाएट आपण पूर्ववत जसं असणं अपेक्षित आहे तसं करू शकलो तर PCOS आजाराची जी लाट आली आहे ती कमी करण्यासाठी नक्कीच फायदा होईल. स्पेसिफिक डाएट आहे PCOSला की लाईक नॉर्मल डाएट असं आपण फॉलो करता येतो वेट लॉससाठी तेच आहे? नॉर्मल डाएट आपण काय फॉलो करतो? तेच की नॉर्मल जेवण म्हणजे ऑइली नाही खायचं किंवा जास्त क्वांटिटीने नाही खायचं असं काही? करेक्ट, यू सेड इट. बिकॉज डाएट म्हटलं की जनरली लोकांना वाटतं की हे खूप काहीतरी असाध्य आणि आपल्याला शक्य न होणारी गोष्ट आहे. आणि बरेच लोक जे डाएट करण्यासाठी मोटिवेट होतात ते देखील फार फार तर 1 महिन्याच्यापेक्षा जास्त ते करू शकत नाहीत. कारण त्याच्यामागची हीच कल्पना की डाएटिंग म्हणजे काहीतरी अवघड गोष्ट असते. आता जनरली समाजात संकल्पना अशी आहे डाएटिंग म्हणजे उपाशी राहणं किंवा मील स्किप करणं, ब्रेकफास्ट न करणं किंवा रात्रीचं डिनर न करणं किंवा बरीचशी लोकं मला अशी भेटलीत की आम्ही काहीच खातच नाही, फक्त सलाड्स खातो सकाळ संध्याकाळ. हां, असे काही काही अनेक कन्सेप्ट्स समाजामध्ये आहेत. पण साध्या सामान्य भाषेत माझ्या माहितीनुसार डाएटिंग म्हणजे योग्य प्रमाणात योग्य गोष्टी योग्य वेळी खाणं. त्यात उपाशी राहणं हे तर अजिबातच मोडत नाही. आता फक्त योग्य प्रमाणात योग्य वेळी आणि योग्य गोष्टी म्हणजे काय हे जर समजून घेतलं तर ते आयडियल डाएट होतं. आणि PCOS असणाऱ्या व्यक्तींनी म्हणा किंवा ज्यांना नाही आहे त्यांनी पुढे आयुष्यामध्ये अशी काही डाएट रिलेटेड लाईफस्टाईल रिलेटेड आजार होऊ नये म्हणून म्हणा हे डाएट फॉलो करणं गरजेचंच आहे.
PCOSसाठी स्पेसिफिक म्हणून असं काही नाही की ही गोष्ट नाहीच खायची, असं नाही आहे. पण ज्या काही गोष्टी ह्युमनली न खाणं अपेक्षित आहे, ते सगळ्यांनीच न खाणं अपेक्षित आहे. हे मला वाटतं सगळ्यांना माहिती आहे की ऑइली, स्पायसी, बेकरी आयटम्स, जंक फूड या कॅटेगरीमध्ये जे जे काही मोडतं ते खाऊ नयेच. सो मग काय खावं, तर साधा चौरस आपला सांस्कृतिक आहार, चपाती, भाजी, भाकरी, डाळ, भात, हिरव्या पालेभाज्या, कडधान्य, नॉन व्हेजिटेरियन लोकांसाठी अंडी, नॉनव्हेज हा अतिशय उत्तम संतुलित आहार आहे. ह्याच्या पलीकडे जे काही आहे, जे पार्टी म्हणून आपण कधी करतो, ते पार्टी म्हणूनच करावं. मग रोज-रोजच जर पार्टी व्हायला लागली, तर मात्र मग शरीर कधी ना कधी त्याच्याविरुद्ध उठाव करणं हे स्वाभाविक आहे.